प्रसन्न होते श्रोतलिंग माझ दंडवत आता साधू सज्ज नित्य हृदय हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत माझ दंडवत आता नमो रंगभूमी नमन करुणी सकळा हरिकथा कोणी बोबड्या बोलाग्नी म्हणूया पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे शेवट तो भला माझा बहू गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखमाईच्या वरा प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता घेतलेला देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनी श्रीमंत तुकोबाळांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगार बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम आहे जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे तुम्हाला सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय श्री शंकररावजी बळवंतरावजी पाटील निंबळकर नामदेवरावजी शंकररावजी पाटील निंबळकर यांच्या पुण्यस्मरणार्थ वासुदेवराव नामदेवरावजी निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आमचे हरिभक्तीपरायण ईश्वरजी महाराज उईके यांनी दिलेलं निमंत्रण आणि म्हणून पुन्हा एकदा तिष्टीकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ एकदा भावाभावाच्या वाढदिवसासाठी आलो होतो आता बाप लेकाच्या पुण्यस्मरणार्थ हा दुसरा योग आहे अतिशय सुंदर नियोजन निंबाळकर परिवाराने केले सुंदर मंडप सुंदर साऊंड सिस्टीम शूटिंग वाले तुम्ही चांगले अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून निंबाळकर परिवारांना धन्यवाद देतो पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून निंबाळकर परिवाराच्या वतीने श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्यांना प्रथमतः मनोभाववंदन बरेचसे गायनाचार्य आहेत भोसारी कडू निंबाळकर भुजाळे कुंडवे भोंडवे पगळे कावळे ढोक काय सगळे पक्षी विजयकरी महाराज इकडचे सर्व टाळकरी महाराज मालदार चौकदार अजून बसलेले ते काही महाराज
आवाज असेल. कंडाळकर देवदास बुवा तुम्हाला अजून कोणी राहिलं असेल त्याला. उपस्थित माझ्या आई बहिणी वडीलधारी मंडळी आणि या सर्वांच्या एकट्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. पटेल इकडे आहे का? कुठे गेले बा? अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. एक लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या जीवनात ईश्वर महाराज जेव्हा दिवस सुखाचे येतात, चांगले येतात आणि कोणीतरी आपलं कौतुक पाहावं असं परिवाराला वाटतं, तेव्हा कौतुकाची थाप निघून जात असते. प्रत्येकाच्या जीवनात घडलेल्या घटना. एवढे कष्ट पापाने उपसलेले असतात. स्वतः बाप अर्धपोटी राहतो, पण मुलाला शाळेत जाताना डबा भरून देतो. बाप फाटके कपडे घालतो, पण इज्जत जाऊ नये म्हणून लेकराला नवीन ड्रेस घेऊन देतो. स्वतः आजारपणातलं दुखणं अंगावर काढतो, पण मुलाला साधं पडसं झालं तरी काटोलला घेऊन जातो. ती मुलं होतकरू निघतात, दिवस चांगले येतात, बंगला बांधलेला असतो. मग मुलं म्हणतात आता बापासाठी स्पेशल खोली काढायची, एसीचा रूम, त्याच्या सेवेसाठी एक माणूस ठेवायचा. सगळी तयारी झालेली असते, पण नाही लागाना तिथं बापाचा फोटो लावावा लागतो. जेव्हा चांगले दिवस, अरे या घटनेनं भगवंताला सोडलं नाही तर तेथे काय पाड आम्हा मानवाचा. हनुमानजीने निरोप आणला. 14 वर्षांनी नंदीग्रामात भरतजी तपाला बसलेले होते. भरताना हिशोब केला ईश्वर महाराज की आज शेवटचा दिवस 14व्या वर्षाचा. सूर्यास्तापर्यंत दादा राम आला नाही तर मी अग्नी थोडी हल्ली सरपण रचून ठेवलं. पेटवायचं शिल्लक आहे. सावत्र भावाचं सांगतो, एक सावत्र भाऊ माझा भाऊ आज सूर्य मावळेपर्यंत आला नाही तर अग्नी थोडी घालेली म्हणतो. मी तर सक्के भाऊ विधभऱ्या बांधासाठी भावाचा खून करतात. निरोप आला 14 वर्षांनी हनुमानजीने आणला. भरतजी, आज तुम्हारे भैया रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं पागल झाला भरत. हनुमंताच्या भोवताल 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 नाचला. पायावर डोकं ठेवून दर्शन घेऊन भरतजीचे उद्गार आहे. हनुमानजी, हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे बसलो होतो तपाला. या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला? काही नाही माझ्याकडे, काही नाही, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील. माझी माय कौशल्या आरती ओवाळेल. राजा राणीचा जय जयकार होईल. आणि त्या दादाचं वहिनीचं राजा राणीचं रूप सिंहासनावरचं एकदा मी माझ्या डोळ्यानं पाहिल. मग पवित्र झालेले दोन्ही बोबुळ काढून बक्षीस देईल तुम्हाला. एवढा आनंद झाला भरतजी. आता पुढचा ऐका. इथून पळत गेले भरतजी. माय कौशल्याच्या महाला पुढे आनंद आवरेना भावाला. भाऊ येतोय ना, माताजी. बरोबर लेकाचा आवाज ओळखला. माय कौशल्या देवीदार बाहेर आली. क्या बेटा? अभी भी संदेशा मिला है बाप. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं माय रडायला लागली. भरतजी जवळ येतात. माँ, 14 साल के बाद मेरा भैया आ रहा. खुशी नहीं हो रही क्या? नहीं बेटा. तो रो रही क्यों? रोने का अलग कारण है बेटा. क्या? आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई. आज तुम्हारा पिता होता तो नाचने लग जाता और उनकी बहुत इच्छा थी राम का राज तिलक देखने की. आज तुम्हारे पिता की याद आई करके रो रही. आणि तिथं लेकाचा राज्याभिषेक सोहळा बघायला, कौतुक पाहायला त्याचा बाप दशरथ राजा नाही तर आपलं कशात लावता. आणि तुम्ही किती मोठं व्हा, तुमच्या पाठीवरून शाबासकीची थाप पडू द्या तालुकाभर, पण आपल्या जन्मदात्या बापाच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान आहे तो टाटा बिर्लाच्या शाबास. पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो
तो जन्मदात्या बापाला, ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. तसेच बंधू नामदेवराव या दोघांच्याही स्मरणार्थ सुंदर सोहळा मला ईश्वर महाराजांनी सांगितले की 7 दिवसाचा सप्ताह ठरला होता. म्हणजे सप्ताहाला असा मंडप नसतो, तो परिवारानं 2 दिवसाकरता टाकला. 2 दिवसाकरता असा सोहळा परिवार करतो, तो 7 दिवसाचा कसा करतो. तरी आमच्या बाबाची घाई झाली, त्याला 2 दिवसातच उरकायचं आहे पारायण. उद्या पुन्हा आमच्या सोपान काकाचं काल्याचं कीर्तन आहे. मरण प्रत्येकाला आहे. आपण मरणाकडेच निघालो, लक्षात येत नाही. दररोज 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 आपण चाललोय ना मरणाकडे. फक्त म्हणायचं असते मराठीत मरण आलं मरण. अरे मरण येतच नाही भाऊ, आहे तिथंच आहे. काटोलला एसटी केली, आषाढीला 50 वारकरी एसटीत बसले. 22 तास ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम म्हणत एसटी पोहोचली पंढरपुरात. थांबली आणि मग आटले म्हणतात एकमेकाला, उतरा पाटील पंढरपूर आलं. आले का ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं, हे जिल्ह्यातून गेलं. 22 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. आलं म्हणायचं ते तिथंच आहे. जर आमचा मृत्यूचा दिवस 2030 ला असेल आणि जन्म 1950 चा असेल तर 30 कधीच 50 कडे आलं नाही. 80 वर्षे वाटचाल करून आम्ही 30 पर्यंत गेलो. दररोज 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 आपण चाललोय ते मरणाकडे. जीवन ही नदी आहे. नदी म्हटले की उगम आणि संगम ठरलेला आहे ईश्वर महाराज. या जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पहाड आहे, जाऊन मिळते मरणरूपी समुद्राला. सुख आणि दुःख या नदीचे 2 काठ आहेत. दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्याच. कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. एक दिवस त्याला नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पिताजी गेले, तुम्ही तेल गेला यावं. अरे घडतं, याच नाव जीवन आहे. सुख आणि दुःख या जीवनरूपी नदीचे 2 काठ आहे. जन्म हा पर्वत आहे, मरण हा समुद्र आहे आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे आणि ते अखंड चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहा आयुष्य. आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महास्वहिताचा गुरु रहा ध्यानी रहा श्रीहरीच्या मरणाकडे निघालो.
आणि म्हणून नाही काही करता आलं जीवनामध्ये, दोन गोष्टीचा विसर पडू देऊ नका. तो पादुके याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौतको तो जो श्री भगवान. एक स्वतःच्या मरणाला विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो एवढंच विसरतो, मरणाला विसरतो. पण एक लक्षात ठेवा, आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे तो आम्हाला विसरला नाही. तुम्ही बँकेचा हप्ता भरायचा विसरला, मॅनेजर नाही विसरला, तो नोटीस पाठवतोच. तसं मरणाची नोटीस येत असते पहिल्यांदा. कानाजवळचे 4-2 केस पांढरे झाले, समजायचं नोटीस आली. सफेद बाल मरण रूपी फुलों की कोमल कलिया है. कळी आली म्हणजे फुलात रूपांतर होणार आहे. पण अनेक नोटिसा वापस करण्यात हातखंड असणारी माणसं ईश्वर महाराज काही नोटीस वापस करतात. बोर्ड लागलेले असतात समोरच्या पुढे, इथे केस काळे केले जाते. कृतांतस्य दूती जरा तरण मूले समागत्ते वक्ती की लोकांस रुद्रम परस्ते प्रथम वांछन तेजतून भजन प्रमाणात पारार विंदम. कृतांतस्य दूती जरा, आकारपणा म्हणजे यमाची दाशी आहे आणि ती कानामध्ये सूचना देत असते. कोणती सूचना? मृत्यूची भेटी सांगू आली. गोष्टी मृत्यूची भेटी जवळ आली. पहिली गोष्ट मरणाला विसरू नका. महत्वाची गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आम्ही जरी परमेश्वराला विसरलो पण एक लक्षात ठेवा, परमेश्वर लक्ष्मण महाराज आम्हाला विसरला नाही. कशावरून? रोज सकाळी आम्ही झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला ना, सकाळी जाग येणार नाही आपल्याला. फार तर शेजारचे माणसं पाठी उशिरा उठते म्हणून 9 वाजेपर्यंत वाट पाहतील आणि 9:30ला तुझ्या नाकाला कापूस लावतील. कापूस उडाला नाही की तयारी सुरू करतील. 5 माणसं तंबाखू सुतई नवीन कापड, 4 माणसं हार बुक्कादान पार्टी गजनी मंडळी मोबाईल करणे. पण रोज सकाळी आपल्याला जाग येते याचं कारण काय? अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही हे लक्षात ठेवा. डोळ्याने बघतो, धोणी परिसतो, कानी पती चालतो, जीवन सांगतो, मधुळी वाची आणि बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुके फिरून उठतो. ही ईश्वराची दया. परमेश्वर आणि मरण या 2 गोष्टी. राजा परीक्षितीनं 7च दिवस ईश्वर महाराज श्रवण केलं. 7च दिवस मुक्ती प्राप्त झाली. आम्ही 70 वर्ष ऐकतो, अजिबात फरक पडत नाही. काय कारण आहे? त्यानं स्वतःच मरण डोळ्यापुढे ठेवून भागवत ऐकलं म्हणून 7 दिवसा मुक्ती झाली. श्रवणे झाला असेल पावन कशाला म्हणून तुम्ही पाहिलं तुमच्याकडे. आता यमक
अर्थ जुळला पाहिजे ना. पाठ करायची पद्धत असते. श्रवणे परिस्थिती झाला असेल पावन, पुढे 7 दिवसामुक्ती, हे जुळलं ना. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसामुक्ती. यमक लक्षात ठेवून पाठांतर करायचं. विठ्ठला 7 दिवसामुक्ती झाली त्याची. का? मरण डोळापुढे ठेवून श्रवण केलं. आणि काही माणसं घाई कीर्तनाला येतात. इथले चांगले आहेत इष्टीचे, तिकडच्या गोष्टी सांगतो आता मी सध्या तिकडे नाही. इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं. कुलूप लावलं होतं, ओढून नाही पाहिलं, पण ओढून नाही पाहिलं. कधी कधी लागतं, कधी कधी लागत नाही. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही. लक्ष्मणराव बसतं कीर्तनाला 10 वाजेपर्यंत आणि छटके मारत घरच्या कुलपा. काय भांडे हे प्रेत थोडे आहे चित्त साळी झालिया. अरे कास्तकाराच्या घरात उंदर झाले म्हणजे काटून पिंजरा आणते. ते उंदर धराचा पिंजरा हुजूर महाराज त्यांच्या शेंगाने ठेवतो. पिंजऱ्याचं दार उघडून ठेवतो. रात्री त्या पिंजऱ्यात उंदीर शिरतो. उंदीर शिरला की त्याचाच हादरा बसून दार बंद होत. दार बंद झालं लक्ष्मणराव. उंदीर शेंगादाण्याने तोंड नाही लावत. का? निर्जला एखादं का शेंगदाणा खाण्यासाठी जात गेला ना, आता का नाही खात. आता दार बंद झाल्यानं उंदरांना मरण दिसतं, शेंगदाणे दिसत नाही. तसं राजा परीक्षिती मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण करीत होता. म्हणून 7 दिवसामुक्ती झाली. बातों की याद रख, जो चाहे कल्याण निज मौत को, और तू जो श्री भगवान. मरण प्रत्येकाला आहे, पण फरक एवढा आहे ईश्वर महाराज, आम्ही मरताना दुःखी असतो आणि महात्मे मरताना प्रसन्न असतात. हा कारण ते मरणच समजत नाही. मग मरणाला प्रवासाचा पूर्ण विराम समजतात. प्रवास कधी संपतो? एसटीचा माणूस काटोला गेला म्हणजे काटोलाहून येतो, बाथरूम मध्ये फ्रेश होतो. ज्या बाकड्याहून बसून सकाळी गेलं होतं तिथं येऊन बसतो संध्याकाळी. मग बायकोला म्हणता आण बरं चहा. संपली एकदाची. म्हणजे सकाळी जिथून गेलं तिथं पुन्हा आलं म्हणजे प्रवास संपला. तसं आपण जिथून आलो तिथे एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. आपण प्रवासी आहोत. आणि प्रवास जर सिद्ध झाला तर एक पुढचं सांगतो, प्रवास वयमानावर नसतो, तिकिटावर. त्याचं तिकीट जिथे संपत तिथे त्या प्रवासाला उतरावंच लागतं. हे वैचित्र्य माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. 22 वर्षाचा तरुणाबाण नातू मरतो आणि 92चा आजा मान हलवत काठी टेकत स्मशानभूमीत प्रेत यात्रेत हजर. ज्याचं पेटलं सरळ ते पोरग 22 वर्षाचा आहे आणि जो बुडा हुंडके देऊ रडतो तो 92चा आहे. असं का झालं? तिकीट संपलं. प्रवासी आणि एकदा प्रवास पूर्ण झाला की समाधान. तसं महात्म्याला दुसरं एक कारण, महात्मे मरण समजत नाही ईश्वर महाराज.
माहेरा जाणं समजतात, हे लक्षात ठेवा. आता तुमच्या मावल्याच्या भाषेत सांगतो, आनंद कधी होतो, सासरी जाताना का माहेरी? खरं बोलायचं. सासरी जाताना मायच्या गळ्याला, बापाच्या गळ्याला, बहिणीच्या गळ्याला, भावाच्या गळ्याला बिलगू 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 रडारड चालते. माहेरी जाताना सासऱ्याच्या गळ्याला, सासूच्या गळ्याला पाहत नाही. पिशवी उचलली का जाऊन बसली भावासोबत गाडीत, एवढा आनंद होतो. कधी? माहेरी जाताना. हे सासर आहे. आपण जिथे आलो ना, हे सासर आहे. जीवाला वधू म्हटलेलं आहे. सासरला नांदायचं असते. एवढी वराडीनी बाई सल्या टेकी, लक्ष्मण बुवा. आणि जीव रूपी वधू इथे नांदायला आली. हे सासर आहे. एवढी वराडीने बैसल्या टेकी, कोण कोण नवरा नाही ओळखी. आणि ओळखी जर असते ना ईश्वर महाराज, तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. मी कवनाची मज सांगा, कोणी वराड आलिया वराडणी कोणते, वरमाय कोणतो, वरबाप कोणतो, नवरा कोणतो, मंडप उराट नवे स्वप्न घेत मायन बाप रखमा देवराचे वेगी धरावे पाय. हे सासर आहे. सासरला नांदायचं असते, माहेरला आनंद भोगायचा असते. सासरला सर्वांच्या नंतर उठायचं, सर्वांच्या नंतर झोपायचं, सर्वांच्या आधी उठायचं. सासऱ्याचं जेवण, सासूचं जेवण, दिरांचं जेवण, पतीचं जेवण, ननंदीचं जेवण, सर्वांचं जेवण, नंतर हे जेवण. आणि मग सर्वांचं अंथरून पांघरून पूजाच्या वंशाकडे खाली भरून ठेवायची. पूजा वंशाकडे पानाची चमची, पानाचा बटवा, त्याचा बॅटरी, याची छत्री, जे रात्रीची 12 वाजले विचारायची. सकाळी जरा उशिरा उठली की सासूची तक्रार, आता त्या पुढे तसल्या, तूही तसलीच होती. सास बी कधी बघू. सर्वांच्या नंतर झोपावं लागतं, सर्वांच्या आधी उठावं लागतं. हे सासर आहे. जिथे पारतंत्र्य आहे याला सासर म्हणतात. आपल्या सत्ता स्वाधीनता
असे मज केले भगवंत पूर्ण पारतंत्र्य आहे हे सासर आहे आणि स्वातंत्र्य माहेरी मुलगी आली म्हणजे सर्व परिवाराच्या आधी जेवतो तिची मम्मी किचन मध्ये स्वयंपाक करते गरम चपात्या ती लाड करते की ताई जेवली बेटा 8 वाजता जेवली ताई म्हणती आता जेवली मी झोपते बरं का मग जा झोपली सकाळचे 8 वाजले लक्ष्मी पावते नाही होती तिचा लहान भाऊ गोंद्या जातो आणि लागलो रे गोंद्या 8 वाजता याला म्हणतात माहेर खरा नांदायचं आहे ते सासर आहे आणि आनंद भोगायचा आहे ते माहेर आहे मरताना आम्ही रडतो आणि साधू संत प्रसन्नतेने जातात काय कारण ते मरण समजत नाही माहेरा जाणं समजतात दुसरं चरण एकच तास राहिला होता मोठी मोठी मंडळी आली नेहमीच येतात त्यांना नमस्कार करतो बहुतेक 10 वाजेपर्यंत थांबतील ते कळतो ना अजून पंजाबराव डगचा रामराव ढोकचा अंदाज